त्रिवार्षिक पूर्तीनिमित्त इचलकरंजी महापालिकेच्या अधिकारी वर्गाने जोरदार जल्लोष केला। स्वतःच्या अधिकारांचा वापर करत निधी उभा केला। दोन्ही हाताने पैसे उधळून महापालिकेचा वर्धापन दिन आपल्याच मर्जीत उत्साहात साजरा केला। आता हा जल्लोष कशासाठी होता, याचा इचलकरंजीकरांना काय फायदा झाला असा सवाल उमटत आहे। त्याचबरोबर उत्सवासाठी उभारलेल्या खर्चाचे विचित्र आर्थिक चित्र समोर येऊ लागले आहे। गेल्या महिन्यात महापालिकेने खास महासभेत ठराव करून मोठ्या प्रमाणावर निधी या कार्यक्रमासाठी मंजूर केला। तसेच महापालिकेच्या तिजोरीवर ताण येऊ नये यासाठी काही सामाजिक संस्था, ट्रस्ट आणि मक्तेदारांकडून ही रक्कम गोळा करण्यात आली। मात्र या व्यवहारात पारदर्शकतेचा सर्वथा अभाव दिसून आला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार महापालिकेच्या वर्धापन दिनासाठी जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला। यापैकी काही रक्कम थेट ठेकेदार आणि मक्तेदारांकडून सुविधा शुल्क अथवा स्वयंप्रेरणेने घेतल्याचे सांगितले जाते। मात्र त्याचा लेखाजोखा अद्याप महापालिकेच्या कोणत्याच अधिकृत दस्तऐवजात स्पष्टपणे नोंदविलेला नाही। काही मक्तेदारांनी आपल्यावर दबाव आणल्याचेही कुजबूज सुरू आहेत। त्याचवेळी शहरातील नागरी प्रश्नांवर मात्र केवळ आश्वासनांचा पाऊस सुरू आहे। महापालिकेच्या अनेक वॉर्डमध्ये नाले सफाई अद्याप झालेली नाही। काही ठिकाणी गटार तुंबल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम गतीने करण्याचे वारंवार सांगण्यात आले तरी प्रत्यक्षात काहीही बदल दिसत नाही। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। महापालिकेच्या वर्धापन दिनाचा खर्च जर मक्तेदारांकडून उचलला गेला असेल तर याचा तडाखा पुन्हा नागरिकांच्या माथीच पडणार। नंतर पाणी पुरवठा, सफाई, लाईट यासारख्या सेवा देताना त्या खर्चाची वसुली केली जाईल असे मत एका ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले। याशिवाय काही स्थानिक उद्योजक व करदात्यांनीही नाराजगी व्यक्त केली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ढोल ताशे वाजवून स्वतःचा आनंद साजरा केला, पण त्याचवेळी गटारात पाय घसरून पडलेला गरीब माणूस कोणालाही दिसला नाही। आमच्या कराचे पैसे असा उत्सव साजरा करण्यासाठीच का, असा सवाल त्यांनी केला। महापालिकेने या सर्व खर्चांचे आणि मक्तेदारांकडून घेतलेल्या निधींचे सविस्तर हिशेब जनतेसमोर मांडावेत अशी मागणी आता जोर धरत आहे। काही स्थानिक संघटनांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून याची चौकशी करण्याचे ठरविले आहे। माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी या कार्यक्रमाच्या खर्चाकडे लक्ष वेधून महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या जल्लोषावर सवाल निर्माण केला आहे। अधिकाऱ्यांना गावच्या प्रश्नांशी देणे घेणे नसून शासकीय खर्चाने स्वतःची हौस भागवली असून यावर नियंत्रण आणणे गरजेचे असताना हा कारभार झाल्याचे सांगितले। तर सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांनी शहरात प्राथमिक नागरी सोयी सुविधा देणे मनपाला शक्य झाले नसताना असा दिखाऊपणा कशाला हवा असे मत मांडले आहे। शेवटी ढोल ताशांचा गजर थांबल्यानंतर पुन्हा शहराच्या प्रश्नाकडे ओझे नागरिकांच्या खांद्यावरच राहणार हे स्पष्ट झाले। प्रशासक यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांना आपल्या जबाबदाऱ्या लक्षात येऊन प्रत्यक्ष कामाला लागल्याचीच अपेक्षा सामान्य जनतेने व्यक्त केली आहे। इचलकरंजी महानगरपालिकेची स्थापना 30 जून 2022 रोजी झाली। आज जवळजवळ 3 वर्षे लोटले महानगरपालिका होऊन आणि 3 वर्षांमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये महानगरपालिकेनं वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला नाही, कारण इचलकरंजी महानगरपालिकेची आर्थिक कुवत नसल्याने हा साजरा करण्यात आला। परंतु यावर्षी महानगरपालिकेची वर्धापन दिनाचा कार्यक्रम 1 महिना वेळ विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला। इचलकरंजी महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे। गावातले जर बघितलं तर रस्ते, गटरी, पाण्याची सुविधा ही मूलभूत सुविधा त्या नगरपालिका यामध्ये कुंकुत झालेल्या आहे आणि असं असताना जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे। वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून त्याचा आनंद फक्त कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनीच घेतलेला आहे। याचा सामान्य जनतेला फायदा काय आणि हा सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला आहे। सामान्य जनता कर भरते आणि त्या कर रूपाने जमा होणारा पैसा नगरपालिकेमध्ये आल्यानंतर तो विकास कामाला वापरला असतो, परंतु ही चैनीच्या ह्याच्यासाठी हे उधळपट्टी चालवलेली आहे। कारण नगरपालिकेकडे उत्पन्नाची साधनच काही नाही आहे
आणि भविष्यामध्ये जर एवढी अडचण येणार आहे, कर्मचाऱ्याची पगार होणार नाही आणि हे वायफळ जो खर्च केला याच्यामध्ये कुठेतरी नियंत्रण आणायला पाहिजे होतं. आणि हे जे काय कुठल्या अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने हे केलेलं आहे याच्यावर शासनानं ताबडतोब कारवाई करावी आणि जो खर्च झालेला आहे तो यांच्या पगारातून वसूल करावा असं माझं म्हणणं आहे. कार्यक्रम घेण्याला किंवा त्यांच्या आनंदावर कुठेही विरजन टाकायचा हेतू नाही, परंतु शहराची सद्यस्थिती काय आहे हे अधिकारी लोकांनी जाणून न घेता एक महिनाभर त्याचा उत्सव साजरा केला. पण सध्या गावात इतक्या समस्या आहेत. इचलकरंजी शहरात रस्त्याची दुरावस्था आहे, पाणी गळती ठिकठिकाणी आहे, कचऱ्याच्या तर समस्या इतक्या आहेत की काय बोलावं. घंटागाडीवाल्यांचा संप होतो व त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. सर्व ठिकाणी अशी अनागोंदी कारभार सुरू असताना अधिकारी लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करावा का? व शेवटच्या दिवशी जी मिरवणूक निघाली त्या दिवशी अधिकारी लोकांना आम्ही हातात तलवार घेऊन नाचताना बघितलं. अधिकारी लोकांच्या हातात तलवारी शोभतात की पेन शोभतो? बरं, इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून इचलकरंजी शहरात असा कोणता मोठा प्रकल्प या अधिकारी वर्गानं आणलेला आहे? आम्हाला वाटत होतं की आयुक्त लेवलचे अधिकारी आले की इचलकरंजी शहराचा विकास होईल, पण त्यातून काही साध्य होताना दिसत नाही. महानगरपालिका झाली याचा सर्वस्वी आनंद महानगरपालिका कर्मचाऱ्यांना झालेला आहे. त्यांचे 8वा आयोग, वेतन आयोग, 7वा आयोग, 8वा आयोग वगैरे झालेले आहेत. पण सामान्य इचलकरंजीकराला यातून काय मिळाला, कोणता आनंद मिळावा याचा खुलासा अधिकारी वर्गाने करावा.